जरा वातावरण बदलल्यामुळे बस काल परवाकडे थोडीशी सर्दी झाली, त्या दिवशी खोकला झाला. आणि कालपासून मला ते काय त्याच्यात काय मी एकटाच जातो अशाला बघा, तुम्ही सगळेजण गेले असेल. ज्या शिंका सुरू झाल्या, मी म्हटलं सर शंका व्यक्त करू का शिंका व्यक्त करू, मला तेच कळेना. एखादी मध्ये आली तर जरा माफ करा. तर आली ना तर हे फक्त तेवढंच घेतील. और ये देखिए क्या हो गया, ऍक्शे चालू आपलं यांचं. आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, वैभवशाली, सत्तेचं आणि मोदी मुक्त भारताचं जाओ, एवढीच फक्त एक इच्छा व्यक्त करतो. कारण आपली गुढीपाडव्याची सभा नेहमी असते. आता यावेळेला आली ती नेमकी त्या निवडणुकीच्या मध्यात आली. आणि निवडणुकीच्या मध्यात आल्यानंतर मला जरा निवडणुकीचा विषय बोलल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. खरं तर पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या जवळपास महाराष्ट्रभर एक 8 ते 10 सभा आहेत. हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांचं, नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे, हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार. त्याचा जर फायदा काँग्रेसला आणि एनसीपीला झाला तर झाला, आणि महाराष्ट्रामध्ये फायदा व्हायचा असेल तर तो त्यांनाच होईल. इथे काय तेलुगू देसम आहे का तृणमूल काँग्रेस आहे का इतर कोणी आहे? इथे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आहे आणि एनसीपी आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जर समजा असे वागले नसते तर मला असलं करावं लागलं नसतं. हे गेले ज्या 5 वर्ष ज्या प्रकारे वागलेले आहेत, म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगातली ओळख काय? फेकू. आज तुम्ही इंटरनेटवरती जा आणि फेकू असा शब्द टाईप करा, तुम्हाला इंटरनेटवरती फेकू या शब्दाचा समानार्थी शब्द नरेंद्र मोदी असा येतो. आज जा, आज. आमच्या पंतप्रधानाची, भारताच्या पंतप्रधानाची ओळख जगामध्ये काय? तर फेकू, थापा मारणारा माणूस. आता पण बघा, ते सगळं पुलवामा प्रकरण झालं, त्याच्यानंतर काय ते एअर स्ट्राईक झालं, त्याच्यानंतर काय ते पाकिस्तानचं आम्ही विमानच पाडलं. ज्या अमेरिकेने विमानं पुरवली त्या पाकिस्तानला, त्यांचं आजचं का कालचं स्टेटमेंट आहे, अमेरिकेकडनं आलेलं स्टेटमेंट आहे की जेवढी विमानं आम्ही त्यांना पुरवली होती तेवढी सगळी विमानं तशीच्या तशी आहेत, एकही विमान पाडलं गेलं नाही. उत्तर द्यावं नरेंद्र मोदींनी मला या गोष्टींचं. तुम्ही का खोटं बोलताय लोकांना? मला वाईटही वाटतं आणि या गोष्टीचा रागही येतो मला. काय संधी मिळाली हो या माणसाला? नरेंद्र मोदी या माणसाला काय संधी मिळाली? इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींना ज्या प्रकारचं बहुमत मिळालं, त्याच्यानंतर 30 वर्षानंतर कुठच्या तरी एका व्यक्तीला किंवा एका पक्षाला बहुमत या भारतामध्ये मिळालं. आणि काय करून ठेवलं तुम्ही? 2 खासदार निवडून आले असताना ज्या माणसाने सगळा अख्खा पक्ष उभा केला, मोठा केला, सत्तेपर्यंत पक्ष आणला, मनात काय असेल त्यांच्या? मनात एकच गोष्ट होती, मला पंतप्रधान व्हायचं. नाही होऊ शकले.
लोकांची हयात गेली याच्यात. आणि नशिबाने या नरेंद्र मोदी या माणसाला ही सगळी संधी मिळाली, बहुमतामध्ये मिळाली. त्याच्यानंतर हा माणूस देशाची खोटं बोलत राहिला. गेली 5 वर्ष झाली या माणसाने एक पत्रकार परिषद घेतलेली नाही. तुमच्या आमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही पंतप्रधान आमचा माणूस. कसली भीती वाटते पत्रकारांच्या समोर जायला? पंतप्रधानाला भीती कसली वाटते? ते काही महत्वाचा प्रश्न विचारतील म्हणून त्याची भीती वाटते, म्हणून 5 वर्ष तुम्ही पत्रकारांच्या समोर नाही गेलात. मी आज काही गोष्टी आणल्याच. तेवढ्यासाठीच हे स्क्रीन लावलेत. माझं भाषण दाखवायला स्क्रीन नाही लावलेत तुम्हाला. काय करू शकला असता माणूस? मला आठवते ते पंतप्रधान व्हायच्या अगोदर मी एके दिवशी रतन टाटा म्हणाले म्हणून मी गुजरातमध्ये गेलो होतो. गुजरात फिरत असताना बघितलं, ठीक ठीक होतं सगळं. पण तिकडे काही मला काही कारखान्यांमध्ये नेलं, इकडे नेलं, तिकडे नेलं. पण सतत माझ्या बरोबर हे माझ्या नंतर नंतर लक्षात यायला लागलं. माझी पत्नी पण होती बरोबर, माझे काही मित्र सहकारी इतर पण काही जण बरोबर होते. आणि सतत माझ्या बरोबर तिकडचा कोणतरी एक एसपी, तिकडचा कलेक्टर हे सतत माझ्या बरोबर असायचे. पंतप्रधान होईपर्यंत कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला कधी डोकावंसं वाटत नाही, मी कधी जात पण नाही. पण समोरच्यांनी जर समजा एखादी गोष्ट जर समजा सार्वजनिक केली तर त्याच्याबद्दल बोलायला तर लागेलच. पंतप्रधान होईपर्यंत आम्हाला माहितीही नव्हतं की नरेंद्र मोदींना आई आहे. बरं असू दे, त्यांना दीर्घायुष्य मिळो. पण वर्षातनं एकदा वाढदिवसाला आईला भेटायला जायचं, तेही मीडियाचे कॅमेरे घेऊन, ही कोणती पद्धत? माझ्या घरी माझी आई माझ्याबरोबर राहते. आता या खोलीतून त्या खोलीत जाताना ह्यांना बोलू का, यार ये माझ्या आईला भेटायला चाललोय बाजूच्या खोलीत? नोटबंदीच्या वेळेला आईंना, स्वतःच्या आईना उभं केलं रांगेमध्ये. काय इमोशनल राजकारण करण्यासाठी म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी वापरणार? त्या बिचाऱ्या मात्याला माहितीही नसेल काय चाललंय. पण एखाद्या माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कळतो यातनं. ही गोष्ट त्यांनी सार्वजनिक केली म्हणून ही गोष्ट बोलावी लागते. किती गोष्टी बोलले होते ते. 15 लाख रुपये आणणार, तुमच्या अकाउंटला देणार वगैरे, ह्या तर थापा चालूच होत्या. पण ज्या ज्या गोष्टी पंतप्रधान झाल्यावरती यांनी केल्या त्या सगळ्या गोष्टींना यांनी ह्याच्या अगोदर, पंतप्रधान व्हायच्या अगोदर विरोध केला होता. काय थोडासा, मी त्या दिवशी म्हटलं ना तुम्हाला, ते तुम्हाला काय ते व्हॉट्सअप वरती अनेक गोष्टी येतात, तुम्ही ते सगळे बघता आणि ढकलत जाता, नंतर लक्षात राहत नाही आपल्या त्या. म्हणून या ज्या माझ्या आत्ताच्या 10 सभा आहेत ना, ह्या रिमाइंडर आहेत तुम्हाला. या आधार कार्डाबद्दल आत्ता नरेंद्र मोदी काय म्हणाले होते पंतप्रधान झाल्यावरती, आणि पंतप्रधान व्हायच्या आधी काय म्हणाले होते, हे एकदा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आणि कानाने ऐका आणि डोळ्यांनी बघा. हम सब जानते हैं कि संसद में आधार एक्ट 2016 अब पास हो चुका है. इस एक्ट के पास होने के बाद अब हमें
सब्सिडी हो या फिर तमाम दूसरी सुविधाएं हो, डायरेक्ट कैश ट्रांसफर के लिए आधार के प्रयोग की सुविधा अब हमें प्राप्त हुई है। 128 करोड़ की आबादी वाले हमारे देश में अब तक 102 करोड़ लोगों का आधार कार्ड बांटे जा चुके हैं। यानी अब देश की 79% जनसंख्या के पास आधार कार्ड है। और उसमें भी अगर हम एडल्ट्स को सोचें, वयस्कों की बात करें, तो देश के 96% नागरिकों के पास आधार कार्ड है। आप सभी के समर्थन से इस साल के अंत तक हम देश के हर नागरिक को आधार कार्ड से जोड़ पाएंगे। आता याच आधार कार्डाबद्दल नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी काय बोलले ते ऐका। पिछले 3 साल से मैं लगातार गुजरात की तरफ से प्रधानमंत्री को चिट्ठी लिखता रहा हूं और मैंने आधार कार्ड के संबंध में गंभीर सवाल उठाए थे। मैंने उनसे चेतावनी दी थी कि गुजरात हमारा सीमावर्ती राज्य है। आप इस प्रकार से किसी के माध्यम से किसी को भी आधार कार्ड देते जाओगे तो हिंदुस्तान में जो इन्फिल्ट्रेशन करने वाले लोग हैं उनको बढ़ावा मिलेगा। पड़ोसी देशों के लोग हमारे यहां घुस जाएंगे, गैर कानूनी तरीके से वो नागरिक बन जाएंगे, हक छीन लेंगे हमारा। बाहेरच्या देशातली लोक आत घुसतील, आतमध्ये आतंकवाद होईल। या सगळ्या गोष्टींना तुम्ही आधार कार्ड वाटू नका, देऊ नका, तर ह्या सगळ्या गोष्टी होतील, देशाला धोका निर्माण होईल। मग हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आधार कार्ड काढलं, याचं उत्तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं। पठाणकोटचा हल्ला झाला, तात्काळ झाला। मोदी वाढदिवसाला गेले आणि त्याच्यानंतर काही दिवसातच पठाणकोटचा हल्ला झाला। त्याच्यानंतर काही दिवसांनी उरी झालं आणि त्याच्यानंतर हा पुलवामा झाला। एअर स्ट्राईक केला। एअर स्ट्राईक केला किती वाजता? पहाटे 3 वाजता। म्हणून मागे म्हटलं होतं ना मी, पहिलं जाहीर कोणी केलं? अमित शहाने। 250 माणसं मारली गेली। को पायलट होतास का तू? मागे बसला होता का तू? गच्चा असा कोंबून बिंबून बसला असेल, विमानात जात नाही, तेवढी जागा नसते तेवढी। कुठून कळलं तुम्हाला? एअरफोर्सचे चीफ येऊन सांगतात की आमच्याकडे आकडा नाही। भाजपला कुठून कळला आकडा? आणि आमचा अभिनंदन पायलट, कप्तान आमचा तिथून सुटला। 200-250 सोडा, 10 माणसं मारली असती ना तरी आमचा अभिनंदन परत येत नसता। पंतप्रधान त्याच्यावरती विचारतायत काय? विरोधक म्हणे माझ्याकडे प्रूफ मागतायत। अरे द्यायला नको? तुम्ही जर निवडणुकीच्या प्रचारासाठी या गोष्टी वापरणार असाल आणि करणार असाल, आणि जर बाकी समजा देशाने तुम्हाला विचारलं की बाबा हे कुठे माणसं मेली, जरा काहीतरी प्रूफ दाखवा, कुठे बॉम्ब टाकला त्याचा प्रूफ दाखवा, कुठे ते विमान पाडलं पाकिस्तानचं त्याचा प्रूफ दाखवा, प्रूफ विचारायचा नाही। विचारलं की देशद्रोही। हे देशद्रोही 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 ही जी टूम आहे ना, ही पण कुठून आली आहे माहितीये का? ही पण ॲडॉल्फ हिटलरवरनं आली आहे। ॲडॉल्फ हिटलर ज्या वेळेला तिथे सत्ताधारी झाला, त्याच्यानंतर त्याच्या विरोधात जे जे लोक बोलले, जो कोणी त्याच्या विरोधात बोलेल जाहीर करून टाकायचा हा देशद्रोही आहे। हे सगळं तिकडनं आलंय। सगळं इकडून तिकडून 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 घ्यायचं। ही जी अच्छे दिन आएंगे ही जी घोषणा आहे ना, अच्छे दिन आएंगे, 1944च्या सुमारासमध्ये जे रुझवेल्ट होते ना, त्यांच्या वडिलांची घोषणा होती अमेरिकेचे प्रेसिडेंट असताना, हॅपी डेज आर हिअर अगेन।
ही त्याच्यावरनं घेतलेली ही घोषणा आहे आणि त्याच्यामध्ये ॲडॉल्फ हिटलरची पण तीच घोषणा होती, तशाच प्रकारची घोषणा होती. हे रात्री पुस्तकं वाचत असणार. काय म्हणून मला सांगा ना. आता पंतप्रधान भाषण करतायत आता देशभर. एका प्रश्नाचं उत्तर, एका योजनेबद्दल ते बोलायला तयार नाहीयेत. नोटबंदीबद्दल काय झालं सांगायला तयार नाहीयेत. मेक इन इंडियाचं काय झालं बोलायला तयार नाहीयेत. स्टार्टअप इंडियाचं काय झालं सांगायला तयार नाहीयेत. इतकी बेरोजगारी वाढली त्याचं काय झालं सांगायला तयार नाहीयेत. नोटबंदी केली त्याच्यानंतर 99.3% पैसे परत आले बँकांमध्ये, आरबीआय मध्ये परत आले, त्याच्याबद्दल खुलासा द्यायला तयार नाहीयेत. कुठे काय झालं काय मला जरा सांगा. हेच नरेंद्र मोदी बोलले होते ना. नोटबंदी जर समजा फसली, मला 50 दिवस द्या. ही जर फसली तर देशातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये, कुठच्याही चौकामध्ये तुम्ही मला द्याल ती सजा मी भोगायला तयार आहे. 4.5 कोटी लोक बेरोजगार झाले या एका नोटबंदीमुळे. कुठचा चौक तुम्हीच ठरवा आणि आम्हाला सांगा. आताच्या निवडणुकीच्या भाषणामध्ये ह्याच्याबद्दल एक गोष्ट बोलायला तयार नाहीयेत. आता सगळीकडे जातात त्याला वेगळ्याच काहीतरी गोष्टी बोलतायत. हिंदू कार्ड, हे कार्ड, ते कार्ड. एक गोष्ट बोलायला तयार नाहीत. अमित शहाने असं सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचं दिल्लीमध्ये जे कार्यालय आहे, जगाच्या पाठीवरती कुठच्याही राजकीय पक्षाचं अशा इतकं मोठं कार्यालय नसेल. 7 स्टार पक्षाचं कार्यालय. अख्ख्या देशभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जमिनी घेऊन ठेवल्या ह्यांनी नोटबंदीच्या अगोदर. यांना सगळं माहिती होतं नोटबंदी करायची, ही सगळी गोष्ट माहिती होती म्हणून हे सगळं अगोदर करून ठेवलं यांनी. त्याच्या अगोदर सगळ्या जमिनी घेऊन ठेवल्यात. हे तुमच्याशी लपालपी खेळणारं असलं सरकार, तुमच्याशी खोटं बोलणारं सरकार, तुमच्याशी गद्दारी करणारं सरकार, हे परत निवडून द्यायचंय. त्यांनी असं सांगितलं की हे मी बँकेतनं विड्रॉ केले. बँकेतनं विड्रॉ तुम्हाला मिळायचे का पैसे? 33 कोटी रुपये. माझा फक्त तुम्हाला एवढाच प्रश्न आहे, एक कोणतरी शेखर रेड्डी नावाच्या माणसाच्या घरामध्ये जर समजा त्यावेळेला एका महिन्याच्या आत 33 कोटी रुपये जर समजा कॅश सापडू शकते, तर देशामध्ये किती कॅश बाहेर पडली असेल आणि ती कोणाकोणाच्या घशात आणि खिशात गेली असेल. जे पैसे आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती कॅशच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतायत, हा घोळ घातला कोणी? हा घोळ घातला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या 2 माणसांनी या देशामध्ये हा गोंधळ घातला. तुम्हाला तुमचा उद्योग स्वतःचा सुरू करण्यासाठी म्हणून तुम्ही बँकेकडे लोन मागायचं, परंतु त्यातले 1800 समथिंग काही रुपये ह्या कंपनीला भरायचे, त्या कंपनीचं अप्रुव्हल आणायचं, मग तुम्हाला पैसे मिळणार. ही अहमदाबाद स्थित कंपनी आहे. ही कोण आहेत माणसं? योजना सरकारची. देशातल्या तरुणांनी पैसे कोणाला भरायचे? हजार रुपये ते एका खाजगी कंपनीला. आणि हे जे आहेत अखिल हंडा, हे 2014च्या त्यांच्या नरेंद्र मोदींच्या कॅम्पेनच्या वेळेला हे हाँगकाँगला राहायचे. हाँगकाँगमधनं तिकडनं राजीनामा देऊन हे ती काय मोदी मुवमेंट वगैरे ज्यावेळेला होती त्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सामील झाले. ते ह्याचे डिरेक्टर आहेत. या लोकांना म्हणजे उद्या आज माहिती आहे किती लोकांनी अर्ज केले असतील या देशामध्ये. या देशाची लोकसंख्या साधारणपणे 125 कोटी 130 कोटी आहे. 130 कोटी लोकसंख्येमध्ये 1 कोटी मुलांनी तरी समजा ऍप्लिकेशन केलं असेल तरी साधारणपणे 1800 कोटी रुपये झाले. सहज बसल्या बसल्या या कंपनीला 1800 कोटी रुपये मिळणार. कोण लोक आहेत माहित नाही. सरकार चौकशी करणार नाही. आणि असल्या गोष्टी हे सरकार चालवणार. हे आजपर्यंत मी जेव्हापासून मला राजकारण कळतंय तेव्हापासून मी इतकं घाणेरडं सरकार, इतकं खोटं बोलणारं सरकार, इतका देशद्रोह करणारं सरकार मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही. एक तर देशातले तरुण बेरोजगार होत आहेत. 4-4, 5-5 कोटी मुलं बेरोजगार होत आहेत. त्याच्यात मुलं जर समजा काही करायला जात आहेत तर त्यांच्याकडनं तुम्ही पैसे काढताय आणि एका खासगी कंपनीमध्ये टाकताय. याला काय देश बनायचा का मला जरा सांगा. याला काय सरकार बनायचं का सांगा. आजपर्यंत अशा गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या होत्या का? आणि हे परत येतात आणि निवडणुकीला छाती ठोकपणे परत सांगतात की आम्हाला निवडून द्या म्हणून.
आज एवढा देश खड्ड्यामध्ये घालून ठेवल्यानंतर हे परत एका हिमतीने परत येतात तुमच्या समोर. आज देशभर सगळ्या ठिकाणी पैसे वाटतायत. या देशाची गद्दारी करणाऱ्या असल्या राजकारण्यांना तुम्ही घरीच बसवलं पाहिजे. ते जोपर्यंत तुम्ही बसवत नाही, हा देश जोपर्यंत बसवत नाही, तोपर्यंत असाच मानसिक बलात्कार हा या देशावरती होत राहणार. आणि म्हणून ही निवडणूक कुठची व्यक्ती बघणं वगैरे हा विषय नाही. ह्या दोन व्यक्ती या देशात परत दिसता कामा नयेत, या राजकीय क्षितिजावरती ह्या असता कामा नयेत. याचा निर्णय करण्यासाठीची ही लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. काळजावरती दगड ठेवा, परंतु या लोकांना मदत करू नका. ज्यांचा आज फायदा व्हायचा आहे त्यांचा होऊन देत, पण ही माणसं देशाला घातक आहेत एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवावं.